मी डॉक्टर योगेश परुळेकर, सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या महाविद्यालय दापोली। आज आपण या ठिकाणी कोकणामध्ये अननसाची लागवड कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत। आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कोकणाचं हवामान जे आहे ते अननसाच्या लागवडीला अत्यंत पोषक असं हवामान आहे। उष्ण आणि दमट हवामानात अननसाची लागवड अतिशय उत्तम पद्धतीने करता येते। आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या मुंबई पुण्यासारख्या बाजारपेठेमध्ये जवळजवळ वर्षभर अननस उपलब्ध असतं आणि ते अननस हे प्रामुख्याने केरळ, कर्नाटक या भागातून येतं। आपल्या कोकणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अननसाची लागवड करता येणं शक्य आहे। जे 3 प्रकारे आपण अभिवृद्धी करू शकतो, यापैकी जर व्यापारी पद्धतीने लागवड करायची असेल तर सगळ्यात उत्तम म्हणजे सकर। तो साधारण या आकाराचा असावा। त्याच्या खालोखाल स्लिप, हा जो स्लिप आहे हा त्याच्या खालोखाल, म्हणजे तुम्हाला 17 ते 18 महिन्यामध्ये याच्यापासून उत्पादन मिळू शकतं। आणि क्राऊनची लागवड जर आपण केली तर तुम्हाला साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी लागतो त्यापासून उत्पादन मिळायला। त्यामुळे क्राऊन शक्यतो लागवडीसाठी वापरू नये, सकर किंवा स्लिप वापरून अननसाची लागवड करावी। लागवड करताना आपल्याला गादी वाफे तयार करायचे आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं 2 ओळीमधलं अंतर 90 सेंटीमीटर आहे आणि 2 झाडांमधलं अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवलेलं आहे। पुन्हा 2 ओळींमधलं अंतर हे 90 सेंटीमीटर आहे। अशा पद्धतीने जर आपण लागवड केली, 1 एकर लागवडीसाठी 10 ते 15 हजार रोपं लागतात। लागवड केल्यापासून साधारणपणे 12 ते 15 महिन्यामध्ये आपल्याला पहिलं पीक मिळतं आणि हे पीक मिळाल्यानंतर प्रत्येक अननसाच्या झाडाला त्याच्या बुंध्यापासून या ठिकाणी आपल्याला सकर्स येतात, 1 किंवा 2 सकर्स येतात। तसंच फळाच्या खालून या ठिकाणाहून स्लिप्स येतात। या सकर आणि स्लिपचा वापर करून आपण क्षेत्र अननसाचं वाढवू शकतो। एकदा काढणी झाल्यानंतर आपण प्रत्येक झाडाचा 1 सकर काढायचा आणि 1 सकर त्या ठिकाणी वाढू द्यायचा, म्हणजे तो सकर पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा उत्पादन देईल। अशा प्रकारे आपण एका लागवडीपासून 3 वेळा पीक घेता येऊ शकतं आणि त्यानंतर पीक काढून पुन्हा त्याची लागवड करणं आवश्यक असतं। जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर मी मगाशी आपल्याला सांगितलं की एका एकरला कमीत कमी 10,000 रोपं लावू शकतो आणि त्यापासून एका फळाचं वजन हे साधारणपणे 800 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत असतं, म्हणजे 8 ते 10 टन एवढं उत्पादन आपल्याला एका एकरपासून निश्चितपणे मिळू शकतं। माझं कोकणातल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की इथलं हवामान जे आहे ते उष्ण आणि दमट असल्यामुळे हे अननसाला मानवणारं हवामान आहे। त्यामुळे आंबा बागा, काजू बागा, नारळ बागा यामध्ये आंतरपीक म्हणून या पिकाची लागवड करता येते। तसंच संपूर्ण उघड्यावरती देखील या पिकाची आपल्याला लागवड करता येते। या पिकाची लागवड करून शेतकरी बांधवांनी आपली उन्नती साधावी असं मला वाटतं।